जय महाराष्ट्र विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती। आज तुम्ही लहान मुलांनी खूप छान प्रकारे आता इथं पोवाडा सादर केला आणि आज एक विचार केला तर प्रत्येक मुलांमध्ये असं म्हणायचं की छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे, पण ते दुसऱ्याच्या घरात। मला वाटतं या सर्व मुलांना आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहोत असं वाटतं, कारण एका कोणाला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख दिला तर बाकीचेही म्हणत असतात मॅडम मला पण आणायचा, माझी तयारी आहे, बरोबर आहे। तर प्रत्येकाला वाटतं की मी छत्रपती शिवाजी महाराज आहो आणि प्रत्येक मुलीला वाटतं मी राजमाता जिजाऊ सईबाई येसूबाई व्हावं आणि या स्वराज्यासाठी हातभार लावणाऱ्या स्वराज्य निर्मितीचं स्वप्न ज्या खुशीमधून जन्माला आलं त्या खुशीमध्ये जिजामाता मी व्हावं आणि ते छत्रपती शिवाजी महाराज मी व्हावं। पण पुढील पिढीचा विचार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोलाचा संदेश मला या ठिकाणी सांगावा वाटतो। छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांच्या आज्ञेवरून अमात्य रामचंद्र पंत यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहून घेतला आणि त्या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही विचार होते त्यातला एक महत्त्वाचा विचार तुमच्याही पुस्तकामध्ये आहे आणि तो म्हणजे पर्यावरण संरक्षणाचा विचार, जो आज काळाची गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला का हवे आहेत याची अनेक कारणं आहेत। मग स्त्रियांचा सन्मान केला असेल, रयतेच्या मनावर राज्य केलं असेल, पण त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणाची आज काळाची गरज आहे, कारण आज ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे, ऋतुमान बदलत आहे, शाळेमध्ये शिक्षकांनी कोणते ऋतू शिकवावे याचा खरंच संभ्रम निर्माण होतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की जहाजे तयार करण्यासाठी तुम्हाला जर झाड तोडावं लागत असेल तर ते झाड तोडताना आधी तुम्ही त्या शेतकऱ्याची परवानगी घ्या, कारण त्यांनी झाड ते त्याच्या मुलाप्रमाणे जपलेलं आहे। एक झाड तोडताना ते झाड जिवंत आहे किंवा त्याला फळं येत आहेत हा तोडलं नाही पाहिजे, ते झाड तोडत असताना त्याच्यामध्ये तुम्ही चाललं पाहिजे, पर्यावरण संरक्षण केलं पाहिजे आणि रयतेच्या किंवा भाजीच्या काडीला सुद्धा हात लावला नाही पाहिजे, नाहीतर ते म्हणजे तुमच्यापेक्षा भूगोल बरे। हा जो विचार आहे पर्यावरण संरक्षणाचा जो आज्ञापत्रात दिला आहे। आणि दुसरं म्हणजे दुर्ग, म्हणजे सर्व राज्याचे सारखे दुर्ग आपल्याकडं सगळे किल्ले किंवा दुर्ग असेल तर आपण राज्य जिंकू शकतो, राज्य करू शकतो। आपल्याकडे बहुभाषिकता असली पाहिजे आणि ज्ञान भरपूर असलं पाहिजे, म्हणजे आपण विजयी होणार। शाळा कोणतीही असो, मराठी मीडियम इंग्लिश मीडियम हा फरक पडत नाही, आपण आपलं ज्ञान किती समृद्ध करतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं। तोच वारसा आणि वारसा तुम्ही आम्ही घेऊया। इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार।